लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. मी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्या एका प्रचलित न्यूज चॅनलची 24 तासावरती एक खोटी बातमी फेक न्यूज झाली की ज्या केसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या महिलांना मागे 4 दिवसापूर्वी हप्ते पडले त्याच्यानंतर ज्यांचे पडले नाही त्यांच्यासाठी शासनाने अखेरची संधी म्हणून त्या कायद्याच्या नावाखाली एक चालवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता तुम्हाला पुन्हा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात कागदपत्र जमा करता येतील, ई-केवायसी करण्यात येईल. परंतु ह्या प्रकारचे कुठलेही निर्देश शासन स्तरावरून निर्गमन झाले नव्हते. आमच्यापर्यंत अशा प्रकारचे कुठलीही न्यूज आली नसताना त्या न्यूज चॅनलला कुठून संबंध मिळाला आणि त्यानुसार त्या बातमीचा फायदा घेऊन जशी मराठीमध्ये म्हणे की सत्य चप्पल झाल्यापर्यंत खोटं गावभर उडालं असतं त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचपर्यंत ती खोटी न्यूज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रातल्या 36 महिला बाल विकास अधिकारी कार्यालय असतील, जिल्हा कलेक्टर ऑफिसेस असतील किंवा तहसील कार्यालय असतील किंवा आपल्या लोकप्रतिनिधींचे कार्यालय असतील तिथे महिलांनी झुंबड केली आणि त्यांनी ई-केवायसी आम्हाला करायची आणि आम्हाला कागदपत्र जमा करायची, आम्हाला अर्ज द्यायचे, अशा पद्धतीने गर्दी करायला सुरुवात केली. मी आपल्याला सांगू इच्छितो सोमवारपासून जवळपास 1000 महिला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात येत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत जी खरी बातमी ती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही त्यांना सांगितले की सद्यस्थितीला कुठल्याही प्रकारची ई-केवायसी प्रक्रिया ह्या कार्यालयामध्ये सुरू नाही आहे. जशी कुठल्याही प्रकारचं नाव बदल लिंग बदल ही प्रक्रिया सुरू नाही आहे. बऱ्याच केसमध्ये महिला अशा आहेत की ज्यांना जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते आले आहेत आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना वेट अँड वॉच करायला लावतोय की कदाचित आमच्याकडे अजून अपडेट नाही आहे परंतु त्या महिलांचे हप्ते क्लिअरली येतील. कारण जेव्हा आम्ही त्यांचं स्टेटस चेक करतो त्यावेळेस तिथे कुठल्याही प्रकारचं अॅनोमली त्या केसमध्ये सापडत नाही. सो आम्हाला अशी महिलांना रिक्वेस्ट आहे की जळगावच्या पंचायत दिल्लीच्या तापमानामध्ये महिलांनी 100 किलोमीटरवरून उगाच धावपळ करत जिल्हा कार्यालयात गर्दी करू नये. ज्या पण केसमध्ये जेव्हा शासन स्तरावर निर्देश येतील तेव्हा आम्ही आपल्या जिल्हा परिषद थ्रू बीडीओ साहेबांकडून ग्रामसेवकांकडून प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक गावापर्यंत या संदर्भात योजनेच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी आणि ई-केवायसी निर्णय यामुळे तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. आता किती लाभार्थी पात्र ठरलेले आहेत पहा या रिपोर्टमध्ये. 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र, 1,89,00,000 बहिणी पात्र. ई-केवायसी ची मुदत 30 एप्रिलला संपली. अखेर राज्यात 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. राज्य शासनानं ई-केवायसी करण्यासाठी तिसऱ्यांदा दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. गेली 1.5 वर्ष विविध मार्गांनी अर्जांची अचूक पडताळणी केली जाते. या सर्वातून तब्बल 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ई-केवायसी नंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्या. आता या अपात्र बहिणींचा 1500 रुपयाचा दर महिन्याचा लाभ बंद होणार आहे. सरकारनं टप्प्याटप्प्यानं लाभार्थ्यांना 3दा ई-केवायसी साठी मुदतवाढ दिली होती. ती 30 एप्रिलला संपली. महायुती सरकारनं जून 2024 मध्ये ही योजना सुरू केली. तेव्हा 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र निवडणुकीनंतर जेव्हा याची काटेकोर पडताळणी झाली तेव्हा अनेकांनी निकषात बसत नसतानाही याचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. गंभीर बाब म्हणजे 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेत पैसे लाटले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. 6,457 लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत 11 कोटी रुपये वसूल करण्यात आले. 12,000पेक्षा जास्त पुरुषांनी अर्ज करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलाय. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांकडून सरकार 165 कोटी रुपये वसूल करणार आहे. काटेकोर पडताळणी आणि ई-केवायसी नंतर आता यापुढे तरी केवळ गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत सरकारी तिजोरीतून लूट झालीये त्याला जबाबदार कोण हाच खरा. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी. मार्च एप्रिलचा हप्ता न मिळाल्याने लाखो महिला नाराज आहेत. आता मे महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष आहे. वाचा काय आहे, कारण बघा मार्च एप्रिलचा हप्ता वाटप झालाय. मार्च एप्रिलचा हप्ता बहुतेक महिला भगिनींना मिळालेला नाहीये आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या त्या नाराज झाल्यात. लाखो महिला नाराज आहेत. परंतु लाडक्या बहिणींना एक महत्वाची खुशखबर पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय मोठी खुशखबर आणि महत्वाची खुशखबर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पाहू शकता बघा संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ आहे. लाडक्या बहिणींना आपण पाहिले तर मार्च आणि एप्रिलचे हप्ते जमा झालेत, परंतु भरपूर अशा महिला भगिनींना पैसेच अजून जमा झालेले नाहीये. त्याच्यामुळे महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नाराज आहेत आणि संताप करत आहेत. पाहू शकता एकीकडे सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून
3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले असून आता मे महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता देण्याची तयारी सुरू केलेली आहे. पाहू शकता बघा, 3,000 रुपये जे अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले असून आता मे महिन्याचा जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो देण्याची तयारी पण या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजे सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, 3,000 रुपये तुम्हाला आले नाहीत तेवढ्यात तुमच्या मे महिन्याच्या या ठिकाणी पैसे पाठवण्याची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे. नक्कीच हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यात येणार आहे, परंतु तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. म्हणजे पुढच्या हप्त्याचं पण तुमचं टेन्शन मिटलेलं आहे. आता बघा, 3,000 रुपये हे जे काही 3,000 रुपये ते भरपूर महिलांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी होतो, ज्यावेळेस पैसे विड्रॉ करत असताना महिला भगिनी बघत असतात. काही महिला भगिनींना पैसे आलेत, बाकीच्या महिला भगिनींना पैसे आले नव्हते, तर त्या महिला भगिनीचं जे काही तोंड आहे ते खूप त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. कारण महिला भगिनी ज्या आहेत त्या 3,000 रुपयांच्या आशेने त्या ठिकाणी गेल्या होत्या, परंतु पैसे आलेले नसल्याची माहिती त्यांना त्या ठिकाणी मिळाली. तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना त्या ठिकाणी संताप आणि नाराज महिला झालेल्या आहेत. मात्र दुसरीकडे लाखो पात्र महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही मार्च एप्रिलचे पैसे आलेलेच नाहीत. पाहू शकता बघा, लाखो अशा महिला आहेत, पात्र महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजून मार्च एप्रिलचे पैसे आलेलेच नाहीत. त्यामुळे हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. हप्त्यापासून ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत तर त्या महिलांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता असतानाच जुनेच पैसे न मिळाल्याने अनेक भगिनी बँका आणि सेतू केंद्रांच्या चक्रा मारत आहे. बघा, अनेक महिला भगिनी जे आहेत त्या बँका आणि सेतू केंद्र जे असतात, ज्या ठिकाणी पैसे निघत असतात, तिथे चक्रा मारत आहेत. महिला भगिनींना वाटतं केवायसी आता केली तर आम्हाला पैसे मिळतील, अशा पद्धतीचे महिलांना अपेक्षा त्या ठिकाणी वाटत आहे. भरपूर महिला भगिनी जे असतात जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचा जे कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन जात आहेत. केवायसी तिथे होईल अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळाली. परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, केवायसी ही जिल्ह्याच्या ठिकाणी होत नाहीये. तेथील स्वतः अधिकाऱ्यांनी मत हे स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला वरून जे म्हणजे शासनाकडून कुठल्याही पद्धतीच्या सूचना नाही आहेत की जिल्हा स्तरावर लाडक्या बहिणींचे केवायसीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घ्या म्हणून. पण जर अशा सूचना आल्या तर त्या सूचना तुम्हाला ग्रामीण लेवल पर्यंत, म्हणजे बघा जे काही प्रशासकीय यंत्रणा असतील त्या सर्व प्रशासकीय यंत्रणांमार्फत त्या सूचना तुम्हाला पोहोचवल्या जातील. तालुका स्तरावरील जे काही महिला व बालविकास विभागाचा ऑफिस असेल तिथे ती सूचना दिली जाईल. त्यानंतर आपल्या गावामध्ये आपण पाहिलं तर ग्रामसेवक असतील, तिथे तलाठी असतील त्यांच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या माध्यमातून, आशा सेविका असतील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती पोहोचणार आहे जर सरकारने तशा पद्धतीच्या सूचना दिल्या तर. त्याच्यामुळे अजिबात कुठल्याही लाडक्या बहिणींनी एवढ्या कडक उन्हामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये. पुढे पाहू शकता बघा, मार्च एप्रिलचे 3,000 न मिळाल्याने महिला का आहेत नाराज? राज्यात कोट्यवधी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता मिळाला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येने महिला या लाभांपासून वंचित राहिलेल्या आहेत. बघा, शेजारी राहणाऱ्या महिलेच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, पण माझे नाव यादीत असूनही मला 1 रुपयाही मिळालेला नाही अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केलेली आहे. आपण पाहिलं असेल, शेजारी राहणाऱ्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत परंतु मला येत नाहीयेत. जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत मला पैसे आले होते परंतु मार्च आणि एप्रिलचा हप्ताच मला आलेला नाहीये. अशा पद्धतीच्या महिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत. घर खर्च आणि मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी या पैशांची नितांत गरज असताना हप्ता न आल्यामुळे ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात महिलांना बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पाहू शकता बघा, घर खर्च आणि मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी या पैशांची नितांत गरज असताना हप्ता न आल्यामुळे ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात महिलांना बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बघा, महिलांना या ठिकाणी पैशांची नितांत गरज होती आणि हप्ता न आल्यामुळे महिलांना ऐन उन्हामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे. अशा महिलांना अपेक्षा आहे की आमच्याही अकाउंटला पैसे जमा झाले असतील, परंतु भरपूर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की महिलांना पैसे आलेले नाहीये. याचं महत्वाचं कारण म्हणजे काय तर ई-केवायसी. जी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती ती तुम्ही व्यवस्थित केलेली नाहीये किंवा तुमची केवायसी चुकीची आहे, किंवा मग आपण पाहिलं असेल काही महिला भगिनी ज्यांच्याकडे 4 चाकी 4 व्हीलर आहे, घरामध्ये जर आपण पाहिलं तर कोणी नोकरीला असेल तर त्या महिलाही अपात्र होत असतात. त्याच्यामुळे या ज्या काही महिला भगिनी आहेत या महिला भगिनींना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले नाहीत, परंतु ज्या काही पात्र महिला भगिनी आहेत त्यांना पैसे आलेले आहेत आणि केवायसीचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता. केवायसी पण आता या ठिकाणी संपलेली आहे. 30 एप्रिल पर्यंतची मुदत होती केवायसीची, परंतु केवायसीची मुदत पण संपलेली आहे. त्याच्यामुळे महिला भगिनी खूप नाराज आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे अशी की ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी की मे महिन्याच्या हप्त्याची पण त्या ठिकाणी तयारी सुरू झाली आहे आणि मे महिन्याचा हप्ता पण तुमच्या अकाउंटला लवकरच त्या ठिकाणी जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.